उन्हाळा संपायला आला आणि मी आत्ता शेअर करते बघा आंबपाण्याची रेसिपी. तरी मी म्हणतोय काहीतरी विसरले, तर ते विसरलेलं आज जाऊन मला इथं गवसले. तर मी आंबपाण्याची रेसिपी केली आणि तुमच्यासोबत शेअर करायची विसरूनच गेली. इतकी सुंदर रेसिपी, मग ती शॉर्ट व्हिडिओ का असे ना, तुमच्यासोबत तो शेअर करणं बनत आहे. 2 आंबे घेतले होते, त्याचा गर काढून इथे शिजवून घेतलेला आहे. 1 वाटी गर होता, 1 वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे, पाव चमचा मीठ घेतलेला आहे आणि पाव चमचा सुंठ वेलचीची पावडर. सुंठ आंबा बाधू नये म्हणून आणि वेलची चव यावी म्हणून. बारीक केलेलं हे मिश्रण अगदी 1 ते 1.5 महिना टिकतं बरं का फ्रीजमध्ये ठेवलात तर. मस्त एक ग्लास घ्यायचा आहे. ग्लासमध्ये 2 चमचे हा आपण जो मिक्स केलेला आहे मिश्रण आंब्याचं आणि गुळाचं ते घ्यायचं आहे. गार असं थंडगार माठातलं पाणी घ्यायचं आहे. ग्लासमध्ये ओतायचं आहे आणि मस्त ह्याला एकजीव करायचा चमच्याच्या मदतीने. अजिबात बर्फ घालायची गरज लागणार नाही तुमच्याकडे जर माठातलं थंडगार पाणी असेल तर. आणि ही आंबपाण्याची रेसिपी इतकी भन्नाट लागते. नक्कीच ट्राय करा. आता सबस्क्राईब करायला मात्र